नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. तर अजितदादा पवार आता आपल्यातून गेलेले आहेत, तर ते तिथून कॉल करून सुनेत्राताईंना काय बोलले असते ह्याची जरा कल्पना केलेली आहे. आणि हे खरंच खूप चांगल्या शब्दात मांडलेलं आहे. तर घरातला फोन वाजतो, फोन उचलला जातो, पलीकडून एक खणखणीत आवाज येतो. सुनेत्रा, पोचलो ग. प्रवास खूप लांबचा होता, त्यामुळे जरा दमलोय, इतकंच. अंग मोडून आले. मला कल्पना आहे तू नाराज आहेस माझ्यावर, पण फोन ठेवू नकोस. खूप बोलायचं होतं तुझ्याशी. राम रगाड्यात ते राहून गेलं, पण आज बोलतो. ऐकून घेशील, मला समजून घेशील आणि अशी अपेक्षा करतो. लोक म्हणायचे दादांची राजकारणावर प्रशासनावर मजबूत पकड आहे. दादा कोणाला हलक्यात घेत नाही, पण नियतीवर माझी पकड खरंच नव्हती ग. काय करू, माझा नाईलाज होता. नियतीचा निर्णय मला मान्य करावा लागला आणि इथं यावं लागलं. असो, डोळे पुस. तुला माहिती आहे, साहेबांनंतर राजकारणात जर मी कोणाला मानलं असेल तर ते म्हणजे चव्हाण साहेब. आज इथं माझ्या स्वागताला स्वतः चव्हाण साहेब आणि वेणुताई होत्या. मला बघताच म्हणाले, ए अजित, जरा वेळ चुकली तुझी. पण त्याला पर्याय नाही. माझ्या खांद्यावर हात ठेवत माझ्या बरोबर ते आणि वेणुताई चालू लागले. भरून पावलो ग मी. आम्ही चालता चालता ते मला ह्या नवीन प्रदेशाची ओळख करून देत होते. प्रदेश नवा असला तरी ओळखीची माणसं समोर येत होती. अटलजी, सुषमाजी, बाळासाहेब, आबा, विलासराव देशमुख, देशमुख साहेब, मुंडे साहेब, पतंगराव कदम साहेब, प्रमोद महाजन, बरीच मातब्बर मंडळी भेटली. ते पण जरा नाराजच दिसले. माझ्यावर, पण होतील नॉर्मल. मी मात्र सगळ्यांशी हसतमुखाने भेटलो. आता काय, रोज भेट होतच राहील. मजे मजेत चव्हाण साहेब म्हणाले, एक छोटी विधानसभा चालू करूया तिथं. त्यांचं हे वाक्य ऐकताच एकच हास्य कल्लोळ झाला. तिथून जरा पुढे आलो तर एक प्रयोगशाळा दिसली. आतमध्ये डोकावून बघितलं तर कलाम सर काहीतरी प्रयोग करत होते. हळू आवाजात मी त्यांना हाक मारली, कलाम सर, नमस्कार. त्यांनी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले, अरे अजित जी, आप यहाँ? बड़े गलत वक्त पे आप आए हो यहाँ. चलो ठीक है, अभी आए हो तो आते रहना मिलने. कुछ किताबें लगे तो हक से लेके जाना. त्यांचा निरोप घेऊन मी पुढे आलो. एका कोपऱ्यातून जोर जोरात हसण्याचा आवाज कानी पडला, म्हणून वाटवाकडी करून गेलो. बघतो तर काय, इथं हास्य जत्रा चालू होती आणि कलाकार होते दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, मच्छिंद्र कांबळी, सतीश तारे. त्यांच्याबरोबर बसलो, खळखळून हसलो, पण मनात सल होती. तुम्हाला रडवून मी मात्र इथं आलोय. एक दादा दुसऱ्या दादाला म्हणाले, दादा, उद्यापासून आमच्या हास्य जत्रेत तुमचा विनोदी स्वभाव आम्हाला जरा अनुभवायची संधी द्या. तारे कसे आपल्या विनोदाचे तारे तोडतात ते ऐकायला या. तिथून पुढे आलो. आता बाबांना शोधतोय. अजून भेट नाही झाली, पण होईल. आत्ता आम्ही इथंच आहोत. इतक्यात समोर आले रतन टाटाजी, लक्ष्मणराव आणि शंतनूराव किर्लोस्कर. मला म्हणाले, अर्थमंत्री स्वतः आलेत. आत्ता आपल्याला बजेटची काळजी नाही. एक उत्तम असा व्यवसाय चालू करू. कानावर मधुर सूर पडले. लता दिदी, किशोर कुमार, पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी ह्यांची सुरेल मैफिल रंगली होती. त्यांच्यातच पु ल देशपांडे, गदिमा, बाबूजी ग्रेस, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉक्टर लागू, गिरीश कर्नाड, स्मिता पाटील भेटले. कलाकार कट्टा, नुकतेच आलेले धरमपाजी देखील भेटले. अजूनही भरपूर मंडळी आहे तिथं. हळूहळू तीही भेटतील. सुनेत्रा, मला माहिती आहे, डाव अर्ध्यात सोडून आलोय मी, पण काय करू, माझ्या हातात काहीच नव्हतं. नियतीसमोर हा दादा हतबल झाला. नियतीचे फासे उलटे पडले. मांडलेला डाव उधळला. तुझ्या आणि कुटुंबाची मानसिक अवस्था मी समजू शकतो. माझं ऐकशील? दुःख विसरण्याचा प्रयत्न कर. स्वतःला कायम गुंतवून घे. साहेबांची कास सोडू नकोस. स्वतः बरोबर त्यांना सांभाळ. धीर दे. सुप्रियाला जप. तिचा हात घट्ट पकडून ठेव. आईचा तर मी गुन्हेगारच आहे.
तिचा आधार तर तू होतीसच, पण आत्ता खंबीर आधार हो, शून्यातून गेली आहे ती. पार्थ, जय, युगेंद्र, रोहित यांच्या पाठीशी उभी राहा. मुलं तरुण आहेत, धडाडीची आहेत, त्यांना कर्तबगार होण्यासाठी मदत कर. आपल्या सुनांना सासऱ्याची उणीव जाणवू देऊ नकोस. माझ्या महाराष्ट्राला आणि बारामतीला जप. सुनेत्रा सुनेत्रा डोळे पुस आणि लाग कामाला. मी इथून बघतोय. ठेवतो. तुझा अजित. तर खरंच बरं का, हे ज्यांनी लिहिलंय ना, आता मी ते पेजचं नाव पण नव्हतं बघितलं किंवा काय नाही, मी हे फेसबुकवरनं खरं खरं सांगते, कारण ज्याचं क्रेडिट त्याला दिलं पाहिजे. पण मी खरंच नाव नव्हतं बघितलं. जेव्हा मी हे वाचत होते ना, तेव्हा ते वाचलं आणि मला छान वाटलं, म्हणून मी ते कॉपी करून घेतलं आणि म्हटलं आपण स्वतः ते प्रेझेंट करूया. तर मला खूप छान वाटलं बरं का. आणि खरंच सगळी चांगली चांगली लोकं ना सोडून गेलेत. म्हणजे कॉमेडी ॲक्टर म्हणा किंवा कॉमेडीतले काही किंवा संगीतकार गीतकार वगैरे, ते ते आता म्हणजे मरण कोणाला चुकलेलं नाही आहे, हे खरे. पण सगळी चांगली लोकं गेली. तर चला असो, तुम्ही सुद्धा तुमची कुटुंबाची स्वतःची काळजी घ्या. आणि खरं तर चांगली चांगली लोक गेल्यानंतर एक आपल्या घरातला माणूस जातो असं वाटत राहतं. म्हणजे त्याला आपण कधीच नाही भेटलो ना, तरी पण तो माणूस आपल्यातला आणि आपला वाटत राहतो. तर तुम्हाला सांगते, खरंच अजितदादा गेले ह्याच्याबद्दल म्हणजे कोणालाही खूप खूप सगळ्यांना दुःख झाले. पण ते बोलतात ना की तो चांगला होता. ही पदवी मिळवायची असेल तर सिंधुताई सपकाळांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की तो चांगला आहे किंवा होता, हे जर आपल्याला ऐकायचं असेल तर त्याच्यासाठी मरावंच लागतं. तर ठीक आहे, असो. आता ह्याच्यावर काही उपाय नाही आहे किंवा काही नाही. जे झाले गोष्टी होत राहतात वगैरे. असा एखादा माणूस गेला तर घरातला माणूस गेल्यासारखं वाटतं. चला असो, स्वतःची काळजी घ्या. सध्या वातावरण पण जरा खराब आहे. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.